मांजर चावल्यास किंवा ओरबडल्यास बघा अनेकांना वाटतं की फक्त कुत्रा चावल्यानंतर रॅबीज होतो, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. मांजर चावल्यानंतर किंवा ओरबडल्यानंतर किंवा रक्त आल्यानंतर सुद्धा रॅबीज होऊ शकतो. म्हणूनच कुत्र्याप्रमाणेच जखम जी आहे ती स्वच्छ पाण्यानं किंवा साबणानं 15 मिनिटं धुवायची आहे. पण जर जी जखम आपल्या चेहऱ्याजवळ किंवा डोळ्याजवळ किंवा हाताच्या बोटांना जर असेल तर बिलकुल उशीर करायचा नाही, लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. आता उंदीर चावल्यास बघा, उंदीर चावल्यास रॅबीज होण्याची शक्यता फार कमी असते, पण जी जखम राहते त्याच्यामध्ये इन्फेक्शन खूप फास्ट वाढू शकतं. म्हणून जखम स्वच्छ पाण्याने धुवा. पण जर जखमेवर सूज येत असेल, जखम लाल होत असेल, जखमेमध्ये पस होत असेल किंवा ताप येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला लवकरात लवकर घ्या. कधी कधी अँटीबायोटिक आणि इंजेक्शन टीटी याची सुद्धा गरज लागू शकते. लक्षात ठेवा, कोणताही प्राणी चावल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी झालेली जखम आहे त्या जखमेला स्वच्छ पाणी आणि साबण यानं कमीत कमी 15 मिनिटं धुवायचं आहे. कोणत्याही घरगुती उपायामध्ये वेळ वाया घालवायचा नाही. डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घ्यायचा आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रॅबीज व्हॅक्सिन म्हणजे काय, त्याचे किती डोस असतात, रॅबीज व्हॅक्सिन कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची आणि रॅबीज इम्युनोग्लोबिन म्हणजे काय. धन्यवाद.